हो, आध्यात्मिक जीवन हा विषय ज्यावेळेस समोर येतो, देव धर्म पूजा अर्चा प्रार्थना तीर्थयात्रा पूजापाठ किंवा ग्रंथ वाचन, ह्या सर्व गोष्टी आजच्या तरुण पिढीसाठी एक थोतांड बनत चाललेले आहे. अशा परिस्थितीमध्ये जी नवीन पिढी आज जन्माला येते ती जास्त तर्कशक्तीला तर्कबुद्धीला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे बौद्धिक ज्ञान आहे त्याला जास्त महत्व देते. आणि ही गोष्ट चांगली पण आहे. कोणतीही गोष्ट जोपर्यंत आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पटत नाही तोपर्यंत ती गोष्ट आजची पिढी स्वीकारत नाही, कारण आम्ही त्यांना जास्त बुद्धीवर लक्ष द्यायला केंद्रित केलेलं आहे. आज ज्यावेळेस आम्ही बुद्धीवर जास्त लक्ष केंद्रित केलं मित्रांनो, त्यावेळेस एका बाजूला आमचं जे अध्यात्म आहे, आमची जी आस्था आहे, ती आस्था एक प्रकारे पंगू झाल्यासारखी वाटते. का बरं? कारण योग्य प्रकारे त्याचं जे ज्ञान आहे, त्याचा जो परिचय आहे तो आजच्या पिढीसमोर येत नाही. ज्या वेगाने आज वैज्ञानिक दृष्टिकोनाचं समर्थन केलं जातं, बुद्धीचं समर्थन केलं जातं, त्या वेगाने आध्यात्मिक जी व्यवस्था आहे ती आज आमच्या पुढच्या पिढीला परिचित नाही. एक असा मोठा वर्ग आहे का जो असं समजतो की हे देव धर्म हे अध्यात्म वगैरे हे सगळं म्हाताऱ्या माणसांची काम आहे. तुम्ही कुठली दिंडी पहा, त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने वृद्ध लोक असतात, वयस्कर लोक असतात. कुठलेही तुम्ही कीर्तन पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला वयस्कर लोक दिसतात. कुठलेही धार्मिक कार्य पहा, काय होतं हे सगळं? मित्रांनो, तरुण वर्गही त्याच्यामध्ये असतो, परंतु ती संख्या फार कमी असते. मित्रांनो, याच्याबद्दलच आजचं सर्व चिंतन आहे. आपण जर पाहिलं, आपण परमेश्वराला ज्यावेळेस काही अर्पण करतो, फूल अर्पण करतो, तर ते सुंदर ताजतवानं अर्पण करतो. तुम्ही कधी पाहिलंय कोणाला की एखादं शिळं फूल एकदम सुकलेलं ते आपण कधी दिवाला अर्पण करताना कोणाला पाहिलं नाही? मग आम्ही आमचं जे जीवन आहे हे ज्या वेळेस काही कामाचं राहत नाही, शरीर थकतं, ते आजारांचं माहेरघर बनतं, इंद्रिय सगळी कमजोर झालेली असतात, ऊर्जा कमजोर झालेली असते, मन थकलेलं असतं, सर्व बाजूनी रंजलेलं गांजलेलं असतं, सगळी सुख आणि दुःख भोगून अंतःकरण गुळगुळीत झालेलं असतं. असं थकलेलं शरीर आणि थकलेलं आयुष्य जेव्हा लोक परमेश्वराला या प्रकृतीला अर्पण करायला जातात मित्रांनो, ते एक प्रकारे या अध्यात्म शक्तीची परमात्म्याची खिल्ली उडवत आहे. मित्रांनो, जेव्हा तुमचं जीवन तुमचं आयुष्य सुंदर होतं तेव्हा तुम्ही ते भोगामध्ये रमवलं, तुम्ही कामना वासना यांच्यामध्ये रमवलं, आणि आज तुम्ही ते काही कामाचं नाही राहिलं. तुमचे इंद्रिय कुठल्याही भोगण्याच्या पात्रतेचे राहिले नाही, त्यांना निरसा श्वासही घेता येत नाही त्या शरीराला. अशा अवस्थेमध्ये ते जीर्ण झालेलं आहे, मग तुम्ही ते अर्पण करणार आहात. हे असं झालं की तुमच्याकडचे जे कपडे आहे ते आता फाटायला लागले, जुने झाले, मग तुम्ही ते गरिबांना दान करायला लागले. मित्रांनो, हे चुकीचं आहे. आणि म्हणून आज सद्गुरू आम्हाला सांगताय, अध्यात्म पंगू नाहीये. आम्ही जे करू शकत नाही त्याबद्दल अध्यात्म नाहीये. तुम्ही जे काही करू शकता त्याबद्दल अध्यात्म आहे. म्हणजे कसं? समजा तुम्ही पूजा अर्चा करू शकत नाही, तुम्ही तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे, ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे, तुम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं पाहिजे, तुम्ही तीर्थक्षेत्राला गेले पाहिजे, तुम्ही पूजेमध्ये ध्यानाला बसले पाहिजे, ब्राह्मण सांगते ते सगळं ऐकलं पाहिजे. हे सगळं करणं तुम्हाला शक्य नाहीये आजच्या पिढीला, किंवा जे आधुनिक म्हणजे परिस्थितीमध्ये विचार करतात त्यांना हे शक्य नाहीये. मित्रांनो, हे शक्य नाहीये तर ते करण्याची पण गरज नाहीये. मग खरं अध्यात्म काय आहे? अध्यात्म म्हणजे तुम्ही जे काही करता आहात ना ते तुम्ही पूर्णपणे समर्पित होऊन करा, ते म्हणजे अध्यात्म आहे. बघा, गावाकडे एक म्हण आहे, करू करू भागला आणि देव पूजेला लागला. ही म्हण जी झाली मित्रांनो, यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. तुम्हाला जर अध्यात्माला जर समर्पितच व्हायचं आहे ना, तर तुम्ही हे संपूर्ण जीवन ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात, तुम्ही अति लहान आहात, तरुण आहात, कसे जसे असाल, तुम्हाला आज कळलंय की अध्यात्म म्हणजे जे काही कराल तुम्ही, श्वास घ्याल तो मी समर्पित होऊन करा. काय जे काम कराल, तुम्ही 2 घास जेवण करताय ते पण समर्पित होऊन करा. तुम्ही काहीतरी कुठेतरी काम करताय, जॉब करताय, समर्पित होऊन करा. त्याच्यामध्ये स्वतःसाठी काही राखून ठेवू नका. मग तुमचा फायदा होणार आहे, तोटा होणार आहे ह्याचा विचार करू नका. म्हणजे काय? तुम्ही जे काही कराल ते आता ह्या मिनिटाला समर्पित होऊन करा, या प्रकृतीला समर्पित व्हा आणि करा. हेच अध्यात्म आहे असं आम्हाला सद्गुरू सांगतात. हिंदीमध्ये पण अशीच एक म्हण आहे, सो चुहे खाके बिल्ली चली हसू. म्हणजे जीवनामध्ये जे काही करायचं नाही पाहिजे असे सगळे दुष्कर्म केले, वाईट गोष्टी केल्या, चोऱ्या केल्या, लबाड्या केल्या, भामटेपणा केला, काय काय नाही ते सगळं केलं, आणि आता देवदेव करण्याची इच्छा होते, तीर्थक्षेत्राला जायची इच्छा होते, चांगलं काहीतरी वाचन करण्याची, सत्संग करण्याची इच्छा होते. मग हे वाईट आहे का? अजिबात नाही. मित्रांनो, हे सगळं ज्या दिवशी तुम्हाला कळेल की नाही आपण हे केलं पाहिजे. परंतु मित्रांनो, ह्याच्यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही का वाट बघता की बाबा मी म्हातारा होईल, आता मला संसारामध्ये जीवन जगू दे? संसार आणि अध्यात्म वेगळे आहे का? नाही, हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. ज्या वेळेस तुम्ही कामना आणि वासनेमध्ये लिप्त होऊन शरीर आणि मनाच्या मर्यादेमध्ये जगता, तो संसार आहे. त्याच संसारामध्ये तुम्ही शरीर आणि मनाच्या पलीकडे जाऊन दुसऱ्यांच्या सुखासाठी जगता, ते अध्यात्म आहे. एवढं सोपं आहे. मला सांगा, जी लोक दुसऱ्यांसाठी जगतात, उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी आयुष्यभर समाजासाठी, रयतेसाठी जगले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांसाठी, जे पिछडलेले मागासलेले लोक होते त्यांच्यासाठी लढले. महात्मा फुलेंनी
सावित्रीबाईंनी सर्व समाजातली मुली शिकल्या पाहिजे, जे मागासलेले आहेत ते शिकले पाहिजे, विधवांना न्याय मिळाला पाहिजे, असे भरपूर काही गोष्टी त्यांनी केल्या. दुसऱ्यांसाठी जगले. अगदी अलीकडे सिंधुताई सपकाळ या सर्व अनाथ मुलींसाठी जगल्या. मग त्यांचं जगणं हे व्यर्थ वाटतं का तुम्हाला? तुमच्यापेक्षा नाही, ते तुमच्यापेक्षा खूप चांगले जगले. शिवाजी महाराज खूप चांगले जगले. आज कोणी जरी नाव केलं तरी, छत्रपतीचं नुसतं नाव घेतलं तरी जय नाव समोर. का बरं? त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. त्यांचं जीवन हे आपल्यापेक्षा महान आहे. आणि मग आम्ही काय करतो? नाही, ते अवतारी पुरुष होते म्हणजे असं म्हणून आम्ही आमची जबाबदारी झटकून घेतो. मित्रांनो, असं नाहीये. त्यांचं जीवन हे एक आध्यात्मिक जीवन होतं. का बरं? कारण ते दुसऱ्यांसाठी जगत होते. सर्वांसाठी जगा हे आध्यात्मिक जीवन आहे, आणि ते करताना पूर्णपणे समर्पित व्हा. बघा, जीवनामध्ये लोक सुख मिळवण्यासाठी, संपत्ती मिळवण्यासाठी, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी, पद मिळवण्यासाठी जे जे करायला पाहिजे ते सगळं करतात. प्रचंड मेहनत करतात, प्रामाणिकपणे अप्रामाणिकपणे कसंही करतात. ते जर नाही मिळालं की मग सरळ थकले की मग परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग निवडतात. मित्रांनो, हा परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग नाहीये, हा पळकुटेपणा आहे. हे भित्र्या भावगाईसारखं पळून जाणे आहे. जीवनाचा सामना करणे हे अध्यात्म आहे. तुमच्यासमोर परिस्थिती काही असो, तुम्हाला काय मिळणार आहे हे लक्षात नका ठेवू. तुम्हाला ते करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मन रमवायचं आहे तुमचं. हे जे आहे ना, हे अध्यात्म आहे. आपण ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी बघतो, अशा प्रकारे करतो, तुम्ही विचार केला? आज काही लोक जे आहेत ते ह्या सर्व संसारातल्या गोष्टींना कंटाळतात, वैतागतात आणि काहीतरी मनशांती, आध्यात्मिक जे जीवन आहे ते जीवनाच्या शोधामध्ये निघतात, आणि उरलेले सर्वजण मरण येत नाही म्हणून जगतात. ही जी जीवनाची विडंबना आहे मित्रांनो, ह्याच्याबद्दल संत कबीरदास महाराज म्हणतात, माया मरीना मन मरा, मर गया शरीर, आशा तृष्णा ना मरी, कहे गए दास कबीर. संत कबीरदास महाराज काय म्हणतात? माया मेली नाही, मनही मेलं नाही. आणि या शरीरातून उत्पन्न होणारी जी काही माया आहे, जे मोह आहे, हे मेलं नाही, पण शरीर मात्र मारायला टेकलं. शेवटी आयुष्यभर प्रयत्न केला हे सगळं मिळवण्याचा, पण शरीर थकलं, पण तरी सुद्धा तहान भागली नाही. मित्रांनो, मनुष्य जीवनामध्ये सुखाच्या शोधामध्ये जातो. कणभर सुख मिळतं आणि मनभर दुःख मिळतं. सुख झालं की दुःख, सुख झालं की दुःख, हे चक्र चालू राहतं. आणि हे चक्र चालत असताना शेवटी तो जो मनुष्य आहे तो थकतो, त्याला सुख मिळत नाही, मनामध्ये ही तहान असते. संत कबीरदास महाराज म्हणतात की तेच भोग कितीतरी वेळा भोगले, पुन्हा पुन्हा. समजा एखादी डिश आवडते, ती कितीतरी वेळा खाल्ली, थोडा मध्ये गॅप गेला की ती परत आठवते, खावीशी वाटते. आणि मग जी तहान आहे म्हणजे जी वासना आहे, आणि एक आशा आहे म्हणजे कामना आहे. मग मनाची कामना आशा आणि शरीराची तहान म्हणजे वासना, ह्या मित्रांनो पुन्हा पुन्हा येत राहतात. त्या इच्छा होत राहते. समजा तुम्हाला एखादा पदार्थ खूप आवडतो, गोड पदार्थ आवडतोय, तो खाऊन खाऊन पुन्हा पुन्हा खाऊन शेवटी त्याला डायबिटीज होतो. पण ते शरीर थकतं, शरीर नष्ट व्हायला लागतं, कमजोर व्हायला लागतं, रोबोट व्हायला लागतं, पण त्या मनाची तहानही भागत नाही आणि त्याची आशा पण भागत नाही. मित्रांनो, म्हणून संत कबीरदास महाराज काय म्हणतात की हे तुमचं कधी भागणार नाहीये. शेवटी तुमचं शरीर नष्ट होणार आहे, तेव्हा तुम्ही याच्यातून काय झालं पाहिजे? सावध झालं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, भोगून हे शरीर थकतं आणि शेवटी मरायला टेकतं. आणि अशा वेळी मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर त्याच्याकडे जर बघितलं, जसं तुम्ही ते शरीराची भोगत जाता, तसं ती वासना आणि कामना आणखी भडकत जाते, पण ती कमी नाही होत. जसं एखाद्या अग्नीमध्ये तुम्ही जर इंधन टाकलं, तेल टाकलं, तर तो अग्नी आणखी भडकतो. अगदी त्याप्रमाणे ही वासना आणि कामना मित्रांनो थांबत नाही. मित्रांनो, सद्गुरू आम्हाला या परिस्थितीत सांगतात की अध्यात्म म्हणजे अपंगत्व नाही. या सगळ्या मायामोहाच्या परिस्थितीतून जर बाहेर पडायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला अध्यात्म मदत करेल. आध्यात्मिक जीवन तुम्हाला मदत करेल आणि या सगळ्या मायामोहाच्या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढेल म्हणजे काय? तुम्हाला हे सगळे भोग संसार सोडून द्यायचा आहे का? नाही, थोडंसं दृष्टिकोन बदलायचं. मित्रांनो, माया काय आहे पहा. एखादा पदार्थ आम्हाला खावासा वाटतो, आम्ही तो खातो. एखादं काम करावंसं वाटतं, आम्ही ते करतो. एखादी गोष्ट पाहावीशी वाटते, आम्ही ते पाहतो. बघा, आज लहान मुलांना जे कार्टून्स बघावे वाटतात, तरुण मुलांना गेम्स खेळावीशी वाटतात, वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र अश्लील व्हिडिओ बघावीशी वाटतात. आणि हे बघून त्यांच्या मनावर त्याचा एवढा परिणाम होतो मित्रांनो की त्यांचं मन विकृत होऊन जातं. आणि गंमत पहा, तेच भोग पुन्हा पुन्हा बघून ते त्या दुष्ट चक्रामध्ये सापडतात. म्हणजे जे कर्मेंद्रिय माणसाचे त्याचं सुख बघून मित्र हो, त्या भोगांमध्ये आधी भोग भोगायचे, नंतर त्याचे जे परिणाम आहेत, वाईट परिणाम, ते भोगायचे. अशा प्रकारचं दुष्टचक्र त्याचं चालू होतं. सुख आणि दुःख हे एकामागे एक असं चक्रव्यूह सुरू होतं आणि हा ऊन सावलीचा खेळ त्याच्या आयुष्यामध्ये सुरू होतो मित्रांनो. आणि भोग ज्यावेळेस तुमचे भोगून होतात, शेवटी त्याचा त्याग निर्माण होतो. आणि त्याग कधी निर्माण होतो? जेव्हा तुमचं शरीर थकतं. मित्रांनो, जेव्हा शरीर थकतं, तर याच्यामधून तुम्हाला त्याग करावासा वाटतो. आणि अशी जे त्याग आहे, तो त्याग वाटणं ही माया आहे. कारण तो त्याग तुमचा खरा नाहीये, कारण तुमचं शरीर थकलंय,
तुमचं मन थकलंय, सगळं करून ते आता ते क्षीण झालेलं आहे, कमजोर झालंय आणि म्हणून ते तुम्हाला असं वाटतं की ते त्याग करण्याच्या इच्छित आहे, त्याग करण्याच्या तयारीत आहे. अजिबात नाही मित्रांनो, ते फक्त काय झालंय, कमजोर झाले म्हणून शांत झालंय. यालाच माया असं म्हटलं. सुख झालं की दुःख, दुःख झालं की सुख, या चक्रामध्ये फिरणं हीच माया आहे. मित्रांनो, आजची जी पिढी आहे तिला असं वाटतं की जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत आपल्या शरीराची मजा करून घ्या, मनाची मजा करून घ्या, भोग भोगून घ्या आणि मग नंतर बघूया. ज्यावेळेस आपण वय होईल, ज्यावेळेस शरीर थकल, त्यावेळेस आपण आध्यात्मिक जीवनाचा विचार करूया, त्यावेळेस ग्रंथ वाचू, त्यावेळेस देवांना जाऊ, त्यावेळेस पूजा अर्चा करू, त्यावेळेस ध्यान धारणा करू. मित्रांनो, असं नाहीये. जीवन जे आहे या प्रकृतीचा एक अंश आहे. परमात्मा जो आहे त्याचा एक आम्ही अंश आहोत आणि त्याचा जो अंश आहे तो तुम्ही त्याच्यापासून ज्यावेळेस तोडाल त्यावेळेस तुम्ही आनंदच नाही घेऊ शकणार. तुम्हाला जर खरोखर जीवनाचा आनंद घ्यायचा आहे ना, तर तुम्हाला त्या परमात्म्याशी एकरूप होणं गरजेचं आहे. आणि परमात्मा आम्हाला काय सांगतोय, प्रकृती आम्हाला काय सांगते, हे आम्ही प्रकृतीशी जोडल्याशिवाय आम्हाला कळणार नाही. आणि खरं जे जीवन आहे आध्यात्मिक जीवन ते तेच आहे की तुम्ही प्रकृतीशी एकरूप होणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपलं जीवन जे आता आहे, जे सशक्त आहे, ताकदवर आहे, ज्या परिस्थितीमध्ये आहे, ते जीवन आता जसं आहे तसं तुम्ही परमात्म्याला समर्पित केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, तुम्ही आज जे काही कर्म करता, जे काही काम करता, जे काही तुम्ही भोग भोगता, जे काही तुमच्या वासना आहे, कामना आहे, त्या परमेश्वराला समर्पित करून टाका. भोगू नका असं नाही, पण त्याला समर्पित करा. जेवण करता ते त्याचा प्रसाद म्हणून त्याला अर्पण करा. मग ते कसंही जर असेल, चांगलं असेल तर कौतुक करा, नसेल तर त्या ठिकाणी त्याचं पण कौतुक करा. एखादं काम तुम्ही करताय, तुम्हाला आवडतंय तरी पण समर्पित व्हा, नाही आवडतंय तर आणखी समर्पित व्हा. का? कारण ते परमेश्वराची पूजा आहे. तुम्ही जे काही करता ते परमेश्वराची पूजा समर्पित करून, म्हणजे पूजा समजून करा, त्याची आराधना करतोय असं समजून करा. हे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे तुम्ही कर्म करू नका, काही भोग भोगू नका असं नाहीये, पण ते भोगत असताना त्याला समर्पित होऊन करा. आणि ज्यावेळेस तुम्ही परमात्म्याला समर्पित करणार, तुमच्या स्वतःच्या आकांक्षा, आशा काहीच नाही राहणार आहे. कारण जे काही घडेल ते परमेश्वराची इच्छा असणार आहे. आणि हे जीवन म्हणजे काय, अध्यात्म आहे असं सद्गुरू म्हणतात. मित्रांनो, उपवास तापास करणे, प्रार्थना करणे म्हणजेच परमात्मा अध्यात्म आहे का? नाही, तो एक मार्ग आहे. परंतु मित्रांनो, आज तुम्ही जे काही करताय ते करणं आणि त्याच्यामध्ये सहभागी होणं म्हणजे अध्यात्म. तुम्ही जे काही करत असाल, तुम्ही सेवा करताय, नोकरी करताय, काम करताय, बिझनेस करताय, जे काही करताय ती समर्पित होऊन करा. त्याच्यामधून लोकांचं कल्याण होतंय का, सगळ्यांचं भलं होतंय का, एवढाच विचार करा आणि ते करा. मित्रांनो, हेच अध्यात्म आहे. तुमच्या आकांक्षा, मनातल्या वासना, भोग ह्या सगळं दाबून टाकणं म्हणजे तुम्ही स्वतःला पांगळं बनवू नये. आणि अशा प्रकारे विचार करूनच आज लोकांनी अध्यात्म पांगळं बनवलेलं आहे. मित्रांनो, अध्यात्म म्हणजे एक सुंदर गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या जीवनाला फुल बनवणं म्हणजे अध्यात्म आहे. आज आमचा दुर्गंध येतो म्हणजे कशाचा? आमच्या विचारांचा. आम्ही बोलायला लागलो की लोकांना आमचा तिटकारा येतो, कारण आमच्या बोलण्यातून स्वार्थाचा वास येतो. आम्ही जर समजा कोणाला जर काही द्यायला लागलो तर लोकांना कळतं की हा आम्हाला काय देणार आहे, आवळा देऊन कोळा घेणार आहे. म्हणजे हा आम्हाला गाजर दाखवतोय, मोहात पडतोय, काहीतरी याला माझ्याकडून पाहिजे, तेव्हा एवढं प्रेम करतोय, तेव्हा माझ्याबद्दल एवढी दया दाखवतोय, असं समाजाला वाटतंय. आजची जी पिढी आहे ती साशंक बनलेली आहे. का? कारण ज्या वेळेस समोरचा काहीतरी त्यासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, त्या पिढीला असं वाटतं की हा माझा काहीतरी गैरफायदा घेणार आहे, ह्याच्याबद्दल त्याला काहीतरी पाहिजे. आणि ते सत्य पण आहे. 99.99% हे घडतंय. आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक मनुष्य जो आहे तो समोरच्याकडे फक्त माझा स्वार्थ काय आहे, माझा फायदा काय आहे, ह्याच्याकडून मला काय मिळणार आहे हे बघून जगतो. मित्रांनो, आणि म्हणून आज प्रत्येकाला असं वाटतं की हा सर्व समाज लबाड आहे. आणि अशा परिस्थितीमुळेच मित्रांनो आपण आज ह्या सगळ्या सुख दुःखाच्या आणि ह्या सगळ्या पापाच्या एक दरीमध्ये, खोल दरीमध्ये गुंतलेलो आहोत, एक दलदलीमध्ये फसलेलो आहोत. आम्ही सर्वांनी जर निस्वार्थ भावनेने सर्व करायला सुरुवात केली मित्रांनो, तर सर्वांचं जीवन सुंदर होऊन जाईल. हीच अध्यात्माची व्याख्या आहे. तर मित्रांनो, आम्हाला आतापर्यंत असं शिकवलं गेलं की त्याग म्हणजे अध्यात्म होय, देवदेव करणं म्हणजे त्याग करणं, भोग करणं म्हणजे पाप आहे. हे चुकीचं जे वर्णन आहे ते आम्हाला शिकवलं मित्रांनो. आणि म्हणूनच आज सर्व पिढी, तरुण पिढी जी आहे ती ह्या अध्यात्माचा तिरस्कार करते, त्याला पांगळ समजते, ती एक कमजोरी समजते. मित्रांनो, ते तसं नाहीये. तुम्ही तुमचे जे भोग आहे ते समर्पित करा, तुमचं कर्म समर्पित करा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मित्रांनो, ते असं म्हणत नाहीये कर्म करू नका किंवा फळाची अपेक्षा करू नका असं म्हणत नाहीये. उलट ते सांगतात कर्म केलंच पाहिजे. कर्म तर करणारच आहात तुम्ही आणि ते केलंच गेलं पाहिजे. तुम्ही सक्रिय राहिले पाहिजे. पण ते कर्म करत असताना तुमचं लक्ष कर्मावरच असलं पाहिजे, तुमचं लक्ष फळावर नको. समजा तुम्हाला एका ठिकाणावर, तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथून तुम्हाला 100 मीटरवर जायचं आहे आणि तुमच्या डोळ्यामध्ये फक्त तिकडचं सीन असेल समोरचा, तुम्ही जिथून चालला आहात तिथे तुमचं लक्षच नाहीये, तर तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? भगवान श्रीकृष्ण आम्हाला हे सांगतात, तुम्ही जिथं आहात, जे करत आहात त्याच्यावर लक्ष केंद्रित करा, फळ तुम्हाला आपोआप मिळेल.
पण तुम्ही जर लक्ष त्या याच्यावर ठेवलं फळावर, तर तुम्ही काय करणार आहात, जे आता करता आहात ना ते गमावणार आहात. आणि म्हणून तुम्ही नेहमी लक्ष कशावर ठेवलं पाहिजे, तुम्ही जे आता करताय कर्म त्याच्यावर फोकस करा. सद्गुरू पण तेच सांगताय, तुम्ही आता जे करताय त्याच्यावर फोकस करा, तुमचं जीवन सुंदर होऊन जाईल. तुम्हाला जे जे काय पाहिजे ते तुम्हाला मिळेल. तुम्हाला ते नाही मिळालं तरी जे केलंय तुम्ही आतापर्यंत त्याचा तुम्हाला आनंद मिळेल. आणि हेच तर जीवन आहे मित्रांनो. आपल्या इंद्रियांचं दमन करून, त्यांना कमजोर करून, त्यांना रुळं पांगळ करून जर अध्यात्मिक जीवन साध्य होत असेल तर असं अध्यात्म सांसारिक जीवनापेक्षा निकृष्ट आहे, हीन आहे मित्र. ते कवडी मोल आहे. अध्यात्म हे संसारापेक्षा खूप विशाल आहे, महान आहे. कशामुळे? कारण ते जीवनामध्ये आनंदाला केंद्रित करतं. त्यातून तुम्हाला आनंद मिळतो. जे काही करता तुम्ही त्यातून तुम्हाला आनंद मिळतो. आणि हे आनंद मिळणं, जागरूक राहणं आनंदाविषयी, हेच अध्यात्म आहे मित्रांनो. तुम्हाला जीवनामध्ये कर्म करावीशी वाटतात तर कर्मयोगी बना. फक्त निष्काम कर्म करा. काय मिळणार याची अपेक्षा न ठेवता पूर्णपणे त्याच्यामध्ये बुडा. तुम्हाला ज्ञानार्जन करावं असं वाटतंय, ज्ञानार्जन करा. परंतु ज्ञानार्जन करताना मी हे ज्ञान मिळवलं किंवा मला हे कळतं हे विचार डोक्यामध्ये न आणता त्या ज्ञानातून समाजाचं, स्वतःचं कल्याण कसं करते ह्याचा विचार करा. आणि ह्या दोन्ही गोष्टी जमत नसतील ना मित्रांनो, समर्पित व्हा. सर्व तुम्हाला जो गुरु भेटला असेल, तुमचं जे काही तुमच्या समोर जो कोणी आदर्श असेल त्याला समर्पित व्हा. इव्हन दगडाला तुम्ही समर्पित व्हा, काही फरक पडत नाहीये. एखाद्या मंदिरात जा आणि तिथं समर्पित व्हा, ध्यान करा. तुम्हाला जे नाम आवडतं त्या नामाचं ध्यान करा आणि ते चिंतन करून तुम्ही जीवन तुमचं जगा. मित्रांनो, तुम्ही कर्मयोग करा, ज्ञानयोग करा किंवा तुम्ही भक्तियोग करा. कोणत्याही योगाने जा, फक्त जे काही कराल ते जागृतपणे करा, निस्वार्थ भावनेने करा, सेवा भावनेने करा. तुम्ही स्वर्ग निर्माण करा. तुमच्या जवळ जे काही आहे, तुमच्या शरीराची, मनाची जी काही शक्ती आहे, तुमचे विचार आहे, वेळ आहे, शक्ती आहे, ऊर्जा आहे, हे सर्व समर्पित करा. काही स्वतःसाठी राखून ठेवू नका. आणि हे ज्यावेळेस तुम्ही कराल, ज्यावेळेस तुम्ही जे काही कराल ते सुंदरच करा. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जीवन तुमची परीक्षा पाहणार आहे. जरी तुम्ही निस्वार्थ भावनेने जरी काम करायला लागलात किंवा निस्वार्थ भावनेने तुम्ही जगायला लागलात तरी एकदम क्रांती नाही होणार आहे. एकदम तुमचं जीवन, आध्यात्मिक जीवन सुंदर नाही होणार आहे. तुमची कठोर परीक्षा पाहिली जाणार. प्रकृती तुमची कठोर परीक्षा पाहणार. का मित्रांनो? कारण आम्ही आमच्यामध्ये ते पात्र मोठं केलं पाहिजे. लोक, मी, माझं आई वडील, माझी मुलं, माझा परिवार, माझी बायको, माझं घर, माझी जमीन, माझा संसार, माझ्या गाड्या, ह्या छोट्याशा कुंडामध्ये जगतात आणि स्वतःचं एवढंसं पात्र घेऊन परमात्मा व्हायला बघतात, महान व्हायला बघतात. मित्रांनो, हे कदापि शक्य नाही. तुम्हाला तुमचं पात्र मोठं करावं लागेल. तुमच्या पात्रामध्ये हे विश्वाची माझे घर, हे भावना निर्माण व्हायला पाहिजे. आणि ही भावना जर तुमच्यामध्ये निर्माण झाली आणि विश्व, हे सर्व तुम्हाला दिसणारा प्रत्येक जण तुमचा भाऊ वाटायला लागला, बहीण वाटायला लागली, तुमच्या घरातले तुमचे परिवाराचे सदस्य वाटायला लागले, सर्वजण तुम्हीच दिसायला लागले. भाऊ बहीण काय तर तुम्ही स्वतःच आहात. तो दुसरा व्यक्ती नसून तुमचाच एक भाग आहे. असं जसा हा हात माझा आहे तसं तुम्हाला ती व्यक्ती सुद्धा तुमचाच एक भाग वाटायला लागेल. त्यावेळेस हे वसुदैव कुटुंबकमची आमची जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षामध्ये उतरते. आणि ज्यावेळेस तुम्ही असं जीवन जगायला लागणार ना मित्रांनो, त्यावेळेस तुमच्या हातून जे काही घडेल ते सुंदरच घडेल. मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही हे आध्यात्मिक जीवन म्हणजे निस्वार्थ भावनेने जगण्याची जी आम्ही ज्यावेळेस सुरुवात करू त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अनेक अडथळे येणार आहे. आम्हाला आमचे सर्व जे परिजन आहे, परिवाराचे सदस्य आहेत ते आम्हाला मागे ओढणारे, तू वेडा झाला का, असं कुठे जीवन असतं का, असं जगायला तू सगळा संसार उधळून टाकशील, तू आपलं काही शिल्लक ठेवणार नाही. मित्रांनो, असं काही नसतं. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यासाठी जगायला लागता ना, ही प्रकृती तुमच्यासाठी जगायला लागते, तुमचं जीवन सुंदर करायला लागते. आणि म्हणून आज आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे सर मित्रांनो, आध्यात्मिक जीवन हे सर्वश्रेष्ठ आणि सर्वात ऐश्वर्य असलेलं आणि सर्वात आनंद असलेलं सच्चिदानंद असं जीवन आहे. आणि ते जीवन तुम्हाला एक दिवस उपलब्ध होईल, एक दिवस क्रांती होईल. तुम्ही जगत राहा, हार मानू नका. एक दिवस असा येईल की तुमच्या जीवनामध्ये क्रांती घडेल. आपण बघतो तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराजांचं तुम्ही जीवन बघा, ज्ञानेश्वर माऊलींचं जीवन पहा, किती खडतर जीवन होतं त्यांचं. पण त्या खडतर जीवनामध्ये देखील त्यांना आनंद होता. परिस्थितीने समोरून काय दिलं हे तर त्यांना आनंद, याच्याशी त्यांना काही देणं घेणं नव्हतं. ते जे काही करताय त्याच्याशी त्यांना घेणं होतं. आणि म्हणून आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये मित्रांनो स्वतःला जर सच्चिदानंद करायचा असेल ना, तर किमान आम्ही एवढं तरी करू शकतो. एवढी महान असती आम्ही डोळ्यासमोर ठेवतो. किमान आम्ही एवढं तर करू शकतो, आज जे काही कर्म करतोय, जे काम करतोय, जे जीवन जगतोय ते समर्पित होऊन जगा. कोणती अपेक्षा ठेवू नका मनामध्ये, निस्वार्थ भावनेने जगा. आणि जे काही कराल, जे काही कराल ते कार्य जागृत राहून आणि आनंदी भावनेने करा. दुसऱ्याचं काहीतरी भलं करायचंय, दुसऱ्याला काहीतरी द्यायचंय ह्या भावनेने करा. तर मित्रांनो, जीवन तुमचं आनंदी होऊन जाईल. आणि ज्याप्रमाणे आज आम्ही अध्यात्माची व्याख्या केलेली आहे ती पांगळी व्याख्या, आम्ही नक्कीच याच्यामध्ये सुधारणा करू शकतो. आणि खऱ्या अर्थाने जे अध्यात्म आहे सत्यमध्ये ते आम्हाला
आम्हाला कळू शकतं. आणि तुम्हाला मला सांगायला आवडेल मित्रांनो की आध्यात्मिक जीवन हे सर्वोत्कृष्ट जीवन आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस तुम्ही काहीच अपेक्षा नसते, त्यावेळेस तुम्हाला काहीच मिळवायचं नाहीये, तरी पण तुम्ही सक्रिय आहात, पूर्ण समर्पित भावनेने काही करताय, त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला जे फळ मिळतं हे जगातलं सर्वश्रेष्ठ फळ असतं. आणि म्हणून मी तर एवढं सांगेल की सर्वांनी आध्यात्मिक जीवन जगलं पाहिजे, साधं गुण जीवन जगलं पाहिजे मित्रांनो. आणि ते जीवन जगत असताना तुम्ही या सांसारिक जीवनातले सगळे भोग भोगू शकता. फक्त ते भोग जे आहेत ते परमात्म्याला समर्पित करा. त्याच्यामध्ये चांगलं वाईट, योग्य अयोग्य, आवडतं नावडतं असं कुठलाही भेद राहणार नाही, कारण ते सगळंच आम्ही परमेश्वराला समर्पित करणार आहे. त्याप्रमाणे आम्ही नारळ फोडतो. नारळ फोडताना तो जो जर खराब निघाला तर आम्ही म्हणतो तो पावला. हे आम्हाला का शिकवलं गेलं? कारण मित्रांनो तो नारळ खराब निघालेला आहे म्हणजे त्या नारळाची सगळी शक्ती प्रकृतीला ऑलरेडी काय झालेली आहे? समर्पित झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला भोग भोगायला मिळणार नाहीये, तुम्हाला प्रसाद खायला मिळणार नाहीये, परंतु तुम्ही प्रकृतीला तो समर्पित करून टाकला. सूक्ष्म जीव, किडे, मुंगी हे सगळे प्राणी त्याला खाणार आहे, म्हणजे तुम्ही प्रकृतीसाठी त्याला समर्पित केलं म्हणून त्याला पावला असं म्हणतात. तसं तुमचं हे जे शरीर आहे ना हे पण तेव्हाच पावेल मित्रांनो, तेव्हाच पवित्र होईल जेव्हा तुम्ही ते या प्रकृतीसाठी समर्पित करा.